काय बघा, आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो, न्याय देतो आणि न्यायाने वागतो. हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे, हा रुग्णांना मदत करणारा आहे, आजारांना संजीवनी देणारा आहे आणि आम्ही 24/7 जनतेची सेवा करतो. काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यांतर्फे किंवा शिपायांतर्फे किंवा कोणी कॉन्सल त्यांनी रात्री 10:30 नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली. त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं. हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा 24/7 सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय. एक तर ही शिस्तशीर संघटना आहे. आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा 12ला बंद करा, 11ला बंद करा, तरी शिस्तीने वागणारी आमची जमात आहे. पण तर यामुळे आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे PSIंना भेटलो, असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं, कारण आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले, काही हे झाले, त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असतं कुठे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधी कधी मग सुक्याबरोबर ओलं पण किंवा ओल्याबरोबर सुकं जळतं. त्या पद्धतीने काही घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये. आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये. त्यांनी काही गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं. आम्ही शिस्तीने पालन करणारे लोक आहोत. थोड्या आमच्या समाजामध्ये केमिस्ट समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा असंतोष कालपासून होता. मी जळगावला आमच्या कार्यकारिणीला होतो, पण मी त्यांना सांगितलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका. सर्वसामान्य माणसाला ज्यांचा औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या. आणि मग राजेश मोरेंना मी बोललो. राजेश मोरेजी यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकाऱ्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत. आणि मला वाटतं आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांना सुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे. ते किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी ॲज अ नागरिक म्हणून आमची पण आहे. तर आजचा जो विषय आम्ही सामंजस्याने मिटवलेला आहे. आमची कुठलीही आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू. नमस्कार. आमदारांनी ओपनली राजेश मोरेंनी सांगितलं की आजही डोंबिवलीमध्ये म्हणा, आमच्या कल्याण कमिशनरेट एरियामध्ये म्हणा किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणा, की आजही या आपली जी काही तरुण मुलं आहेत जे बेकार आहेत किंवा उन्हाळ आहेत किंवा बसतात, यांना फार इझिली अफीम, चरस, गांजा इझिली मिळतात. आणि ही जी ठिकाणं आहेत ती मग पानपट्ट्या असतील, काही असे चोरून लपून धंदा करणारे लोक आहेत. आणि राजेश मोरेंनी आज ठणकून सांगितलं की अशा लोकांना तुम्ही शोधा, त्यांच्यावर कारवाई करा. त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही करू. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.